नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची आरोग्य व शारीरिक शिक्षण कार्यपुस्तिका व नोंदवहीमध्ये पाठ क्रमांक 7 आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर इयत्ता 10वीच्या वर्गाची बालभारती किंवा नवनीत प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक नोंदवही, गणित प्रात्यक्षिक पुस्तिका, संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका, संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही, जलसुरक्षा वही, इंग्लिश वर्कबुक, त्याचप्रमाणे 2021 ते 2026 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा. पाठ क्रमांक 7 आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. कंसात दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा. पहिले विधान आपण उत्तरांसहित वाचू. ऑलिम्पिक स्पर्धा लीप वर्षामध्ये भरवल्या जातात. दुसरे विधान, बॅरॉन पिरे डी कुबर्टीन हे ऑलिम्पिक्स खेळाचे जनक आहेत. तिसरे विधान, पहिल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 1924 साली चामोनिक्स फ्रान्समध्ये झाल्या. चौथे विधान, दुसऱ्या आशियाई स्पर्धा 1954 साली मनिला फिलिपिन्स येथे भरवल्या गेल्या. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे. 1. 2008 कॉमनवेल्थ यूथ गेम्स. 2. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन. 3. गोल्डन बॉल फुटबॉल. 4. NBA बास्केटबॉल आणि 5. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस. प्रश्न क्रमांक 2. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, विशेष ऑलिम्पिक स्पर्धा का व कुणासाठी सुरू झाल्या? उत्तर, बौद्धिकदृष्ट्या विशेष असलेल्या खेळाडूंसाठी या स्पर्धा आहेत. या स्पर्धातून खेळाडू आपली ताकद व क्षमता यांचा शोध घेतात, कौशल्य शिकतात व यश मिळवतात. दुसरा प्रश्न, महिला हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताच्या कामगिरीविषयी लिहा. उत्तर, भारतीय महिला संघाने 1974 साली या स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करून 4था क्रमांक पटकावला होता. प्रश्न क्रमांक 3 थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा कशी सुरू झाली? उत्तर, पाकिस्तानचे एअर मार्शल नूर खान यांना या स्पर्धेची कल्पना सुचली. वर्ल्ड हॉकी मॅगझिनचे पहिले संपादक पॅट्रिक रावले यांच्यासमोर त्यांनी ही कल्पना मांडली. 1970 साली FIHच्या कौन्सिल मीटिंगमध्ये या स्पर्धेस मान्यता मिळाली. 1971 साली पाकिस्तान येथे पहिली हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा भरवण्यात आली. दुसरा प्रश्न, कॉमनवेल्थ गेमचे नाव कसे पडले? उत्तर, 1932 मध्ये उन्हाळी ऑलिम्पिक्स नंतर ब्रिटिश एम्पायर गेम्स फेडरेशनतर्फे खेळ आयोजित केले जातील असे ठरले. 1952 पासून या स्पर्धांना ब्रिटिश एम्पायर आणि कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन असे म्हटले जाऊ लागले. 1966 साली जमैका येथील बैठकीत ब्रिटिश कॉमनवेल्थ फेडरेशन असे स्पर्धेचे नामकरण झाले. त्यानंतर 1974 मध्ये न्यूझीलंड येथे या स्पर्धांचे नाव बदलून कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन ठेवण्यात आले. तिसरा प्रश्न, आशियाई क्रीडा स्पर्धांविषयी थोडक्यात लिहा. उत्तर, 1948 साली झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धा घेण्याची योजना आखण्यात आली. 1951 साली नवी दिल्ली येथे पहिल्या आशियाई स्पर्धा घेण्यात आल्या. दुसऱ्या आशियाई स्पर्धा 1954 साली मनिला फिलिपिन्स येथे भरवल्या गेल्या. या स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित करण्यात येतात. आशिया खंडातील 45 देश यात भाग घेतात. ऑलिम्पिक स्पर्धांच्या धर्तीवर यांचे आयोजन केले जाते. चौथा प्रश्न, तुम्हाला आवडलेल्या एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेविषयी व त्यातील काही विशेष रंजक गोष्टींबद्दल लिहा. उत्तर, महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 1973 साली म्हणजे पुरुषांच्या स्पर्धेच्या आधी 2 वर्षे महिला विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्या. पहिली स्पर्धा इंग्लंड येथे भरवण्यात आली होती आणि इंग्लंड संघ या स्पर्धेचा विजेता ठरला होता. 2005 व 2017 साली झालेल्या या स्पर्धांमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता ठरला होता. या स्पर्धेतील ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.